मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून गोल्ड मार्केटमध्ये आपण भरपूर व्हॉलॅटिलिटी पाहतो। याच्यामध्ये अगदी 1 लाखाच्या घरामध्ये सोनं उभं राहिलेले। आता गोल्डचा जेव्हा विचार करायला जातो तेव्हा दुबईमध्ये गोल्डचं खूप मोठं मार्केट आहे आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने सांगितले याच्यामध्ये की गेल्या वर्षी जवळपास 27% रॅली गोल्डने याच्यामध्ये दिलेली आहे। परंतु आता बऱ्याच ठिकाणी गोल्ड ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहे। याचा इम्पॅक्ट दुबईमध्ये असा दिसतोय की लोकांचा गोल्ड कडून ऍक्च्युअली आता जो काही फोकस आहे तो थोडा डायमंडकडे शिफ्ट होत आहे, कारण त्यांच्या किमती आणि अशा अपेक्षा आहे की लोकांना वाटतं इथे काहीतरी घसरण होऊ शकते। याच्यामुळे ते काय होतात की डायमंडकडे वळतात। आणि नॉर्मली लक्षात ठेवा की डायमंड मध्ये पण 2 प्रकार पडतात, एक असतो लॅब ग्रोन डायमंड्स आणि एक असतात नॅचरल डायमंड्स। तर याच्यामध्ये दोघांवरही लोकांचा फोकस आहे, पण इन्व्हेस्टमेंट करताना थोडं नेहमी सावध राहा, कारण तुम्ही जर बघितलं असेल टोरेस सारखी कंपनी लोकांना गंडा घालून पळून जाऊ शकते। त्यामुळे कुठलाही डायमंड घेताय तर प्रॉपर ठिकाणीच लक्ष ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये ही गोल्डवरची व्हॉलॅटिलिटी डायमंडवर लक्ष केंद्रित करायला लोकांना भाग पाडणार आहे। आणि आम्ही याच्याविषयी इन डेप्थ माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतोय, त्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा।